दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर मानकर यांच्याकडे जबरदस्तीने 20,000 रुपयांची खंडणी आरोपी नामे सचिन मानकर व त्याच्या साथीदारांनी मागितली होती. ज्ञानेश्वरांनी खंडणीचे पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी सचिन मानकर याने फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये भादवीय कलम 307, 387, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी कारवाई करत असताना पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित आरोपी सचिन मानकर हा पाथर्डी फाटा परिसरात आहे. त्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी सापळा रचून पथकाने आरोपी शिताफीने ताब्यात घेतले व आरोपीस पुढील तपासकामी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, प्रवीण चव्हाण, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, DK पवार, राजेश सावकार, सुनील आडके, नितीन गौतम, निवृत्ती माळी यांच्यासह पथकाने केली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.